आज जन्माष्टमीच्या निमित्ताने या दहीहंडी समारोहामध्ये ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते पूर्ण मुंबईमध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले माझे छोटे बंधू राम कदमजी, आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमनजी, या ठिकाणी उपस्थित शर्मा गुरुजी, सर्वच मान्यवर. आनंदाची गोष्ट अशी आहे, आपल्या घाटकोपरमध्ये राजावाडी हॉस्पिटल, मी साहेबांकडे प्रश्न मांडला, साहेबांनी स्वतः बैठक घेतली आणि प्रत्येकाला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की गणपतीनंतर आपण साहेबांच्या हातून नारळ फोडतो आहोत. साहेबच ते करतात, पूर्ण तोडून नवीन राजावाडी हॉस्पिटलचं काम सुरू होत आहे आणि ज्याच्यामध्ये कॅन्सर पासून ते कार्डियाक पर्यंत सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची घाटकोपरला ही दिलेली सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. आपला हा जो एलडीएस रोड आहे, ह्या एलडीएस रोडवर आदरणीय डीसीएम साहेबांनी 700 कोटीचा ब्रिज आपल्याला पास करून दिला. त्याचं काम दिवाळीत सुरू होत आहे, आरसीटी मॉल पासून कुर्ल्याच्या बैल बाजारपर्यंत. आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत साहेबांनी मला मदत केली आहे. आपल्या घाटकोपरमध्ये खूप डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट उभे राहतात. विशेष करून भाऊ, भटवाडीला एक स्मशानभूमी आहे आणि विक्रोळी पानसडला एक स्मशानभूमी आहे. आता मी शेकडो वर्ष, म्हणजे 15 वर्ष, हजारो लोकांना काशीला नेलं. काशीला मणिकर्णिका घाट आहे. त्या मणिकर्णिका घाटाचं महत्व असं आहे की तिथे जर अंत्यसंस्कार केला तर माणसाचा आत्मा तडफडत नाही, त्याला शांति मिळते, उसको मोक्ष मिलता है, ऐसा अध्यात्म में और शास्त्रों में कहा है. माझे मोठे भाऊ, त्यांचं शरीर शांत झाल्याच्या नंतर मी त्यांना काशीला घेऊन गेलो. काशीला 6 लाख लोक भाड्यानं घर घेऊन राहतात. का? तर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार व्हावा. आता मी माझ्या भावाला, आपण यात्रा काढतो आहोत, पूर्ण 24 डब्याची ट्रेन, आणि नागपूरमध्ये आपण भाऊ असतीलच, आपल्या सगळ्यांना त्या दिवशी असतील, तर भाऊंची पण आपली भेट होईल. पण नागपूरला केवळ एक ट्रेन नाही, ती एक ट्रेन झाल्याच्या नंतर पुन्हा गणपतीच्या नंतर नागपूर दीक्षाभूमीला दुसरी ट्रेन देखील निघणार आहे. जेव्हा ही काशीची ट्रेन काढली तर कदाचित देशात पहिलं एकच असंच गाव असेल घाटकोपर की ज्या घाटकोपरच्या घराघरातला माणूस काशीला जाऊन आला. शेखर भाई, हमको नाम नहीं मिले ये आखिरी ट्रेन में, फिर घाटकोपर ईस्ट का नंबर लग गया.